मी प्राध्यापक बाळासाहेब निमसे, माझं मूळ गाव खारे कर्जुने, तालुका जिल्हा अहिल्यानगर. माझं या ठिकाणी 5 एकर क्षेत्र आहे. बऱ्याच वेळा मी विचार करत होतो की नेमकं आपल्याला कोणती बाग लावली पाहिजे जेणेकरून लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ती हितकारक असेल. आणि म्हणून डाळिंब, वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या ज्या बाग बगीचा आहे, केळी, बाकीच्या ज्या बाग बगीचा आहेत, याचा विचार केला असता प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशकं मारावं लागतात आणि त्यामुळं समाजाच्या किंवा लोकांच्या आरोग्यास ते भयानक घातक आहे. आणि मग विचार करताना सहज मित्रांबरोबर चर्चा झाली आणि त्याच्यातून एक निष्पन्नता अशी आली की आपण जर नारळाचा बाग केला तर तो कधीही चांगला राहील. कारण जी व्यक्ती आजारी आहे त्या आजारी व्यक्तीला डॉक्टर लोकसुद्धा शहाळं प्यायला सांगतात, म्हणजे नारळाचं पाणी प्यायला सांगतात. नारळाच्या पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स आहेत, जीवनसत्व आहे आणि एक नारळाचं जर पाणी आपण जर पिलो तर त्याचा आपल्या शरीरावरती खूप मोठा सकारात्मक आणि आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगला परिणाम होतो. आणि म्हणून मी तो निर्णय घेतला आणि आज माझ्या गावाकडे, माझ्या शेतामध्ये मी जवळजवळ 250 नारळ लावलेले आहेत. यासाठी आमचे मित्र क्षीरसागर नर्सरीवाले यांनी ते नारळ आम्हाला दिलेले आहेत. आणि माझे मित्र मयूरजी कांगणे जे वृक्षमित्र आहेत त्यांनीसुद्धा मला या कामासाठी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. तरी मी या ठिकाणी जो नारळाचा बाग केलेला आहे याला फळं येण्यासाठी किमान 4 ते 5 वर्ष लागणार आहे आणि 4-5 वर्षानंतर याला फळं येतील. हे दिसतानासुद्धा खूप सुंदर दिसतं आहे आणि एक फार्म हाऊस टाईप या माझ्या गावाकडं मी या नारळाचा बाग केलेला आहे. माझी सर्व मित्रांना विनंती राहील की आपणही या निसर्गाचं जर आपल्याला संतुलन राखायचं असेल तर वृक्ष लावणं नितांत गरजेचं आहे. आणि ते वृक्ष लागवडमध्ये आपल्याला वड, पिंपळ, उंबर, तुळस हे ऑक्सिजन देणारे जे झाडं आहेत ते तर लावणं गरजेचंच आहे. परंतु त्याबरोबर आपण नारळाची जर लागवड जर केली तर 100% या वातावरणाच्या संतुलनामध्ये भर पडेल. आणि आज आपण पाहतोय ढगफुटीसारखे वेगवेगळ्या प्रकारचे जे संकट आज आपल्यावरती माणसावरती येत आहेत, याला एकमेव कारण म्हणजे हा पर्यावरणामध्ये झालेला असंतुलन आहे. आणि हे असंतुलन जर आपल्याला जर खऱ्या अर्थाने जर दूर करायचं असेल तर आपल्याला वृक्ष लागवडीशिवाय कुठलाही पर्याय राहिलेला नाही. म्हणून माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की प्रत्येकाने किमान 1 झाड तरी लावलं पाहिजे. आणि 1 झाड जर प्रत्येकाने जर लावलं तर हजारो, लाखो नव्हे कोटीमध्ये झाडं जर ज्या वेळेला या पृथ्वी तलावरती निर्माण होतील त्यावेळेला या वातावरणाचं संतुलन हे राखलं जाईल. आणि आज या वेगवेगळ्या प्रकारचा जो आपल्याला निसर्गाशी जो संघर्ष करावा लागतो तो संघर्ष 100% कमी झाल्याशिवाय राहणार नाही. अशी आपणा सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो. हात तुझा खे हाती, तुझ तुझा रे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे. टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे. काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा. उठ रे, चल रे, उड रे, झेप घे वटुनी बळ सारे. वाट पाहू दे काही दिशा, थांबायचं नाय, लढत जा, लढत जा, थांबायचं नाय. या सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांचं टॅलेंट वाया जाऊ देता कामा नये. तोडून भीतीची बंधन तू घे धाव, आज तुझ माहेरी कुशीत स्वप्नाला उरी घे. पाखरा रे चल, झेप तू घे जिद्दीची, आन सार उचलून आसमान.